80 लिटर आणलं ना हा टाकून द्या तेवढं 80 लिटर जाईल करतो मग मी. हा हा ते तेवढं जिरं आहे ना मिक्सरातून काढून घेऊन या. काका काय आमच्याला एक काम आहे काय? वा वा सगळ्यासाठी काम आहे माझ्यापाशी तर. आता जे पोह्याचं भरलं म्हणजे पोह्याचं उचलून ठेवून द्या इकडे. आणि जे गंजा आहे भाजीचे हा हे उचलायला राहायचं इथं आवाज येईन मी. कसा आहे जरा पटापटा करा साहेबा. कारण जसा इकडे हनुमानजीचा जन्म झाला रे झाला इकडे पंक्ता बसते मग काय आवरत नाही. मग काय करसान तुम्ही? मग जमत नाही ते गडबड केली तर बघतात. म्हणून तर एक दिवस अगोदर राहते आपला. मी करतो माय काम. जा जा तुम्ही जा इथून जा मला काम करू द्या. अरे जो मट्टा आहे ना ड्रामात नका बनवू याच्यातच टाका टाका गंजातच. आज आपल्या भागवतामध्ये महाबली पवनपुत्र हनुमानांचा जन्मोत्सव साजरा होणार आहे. आणि आज आपला सप्त्याचा आखरी दिवस. पवनपुत्र हनुमानांचा जन्मोत्सव साजरा झाल्यावर महाप्रसादांची तयारी झालेली आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गाडी ओढण्याचा कार्यक्रम आणि त्याच रात्री भव्य शोभायात्रा अशा पद्धतीनं आहे. तरी सगळ्यांनी शांततेत आजचं प्रवचन आटपून घ्यावे व महाप्रसादाला तुम्ही ग्रहण होऊन जावे. बोल सिया बोल रामचंद्र की जय. पवनसुत हनुमान की जय. देवानंद भाऊ आणि देवानंद भाऊची पत्नी चला म्हणजे गाव आहे पटकन इथं पाळण्यापाशी. त्या मारुतीला पाळण्यात टाका. आता मारुती रायाचा जन्म कसा झाला पहा कसा झाला तर. ए गोट्टे हो इकडे या दोघं जण इकडे या. काम पाहिजे ना तुम्हाला इकडे या. हा रवा आहे ना हा भाजू लागा येईल शिऱ्यासाठी. अरे दुसरं कोणताही काम द्या बाबा हे नका देऊ. मार हातात चालले जाते तो रवा भाजू भाजू शिऱ्यासाठी. दुसरं सांगा कोणता आहे तर. दुसरं मग एकच काम आहे वाळणं करायचं आता चुपचाप. आता इथं काही येऊ नका बडबड काही करू नका डोकं काही खाऊ नका. चुपचाप वाळणं करायचं आता. सुभाष भाऊ झालं का आला का आपला कार्यक्रम जवळजवळ बस निपटतच आला आहे. शिरा झाला तर झाला आपला कार्यक्रम. सगळं भाजी गिरी सगळं ओके काम आहे. तुम्ही बकेटा भरून ठेवून द्या. हा इकडे हनुमान जन्मोत्सव झाला का पंक्त्या बसवणं चालू करून द्या. तेवढे नैवेद्य त्याचा काढून ते सांगितलं आहे मी. जे पोया बनवू राहिल्या बाया घे सगळं झालेलंच आहे. बस तुमचा कार्यक्रम झाला का सुरुवात करून द्या. मठ्ठा बनवला का बनवायचा आहे. मठ्ठ्यातनी सगळं मटेरियल टाकून ठेवलं आहे. त्याच्यात ते मशीन आहे हा घुमवायची ते घुमून घ्या. पोया कापूप करून ठेवून द्या. मग चिडलं का भिडच काम आहे. सोन्या मठ्ठा दिसू राहिला रे आता. चल पाय बरं पिऊन कसा आहे तर पाहता लागणच. टेस्ट घेतल्याशिवाय कसं माहित पडन कमी जास्त काय आहे तर. मीठ कमी आहे का साखर कमी आहे. जबरदस्त. अरे बापरे भला टॉप लेवलचा बनला रे मठ्ठा. आता असं जेवण धकते रे सोन्या तर काय विचारतो. बस 2 घोट आपले मस्त मठ्ठ्याचे आणि एक घाल भाजी पोळीचा. येऊ देच काम आहे आता. थंड गरम मिक्स मस्त एकदम. आपण दोघं जण मठ्ठाच वाढू रे बुवा. हा मठ्ठा 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 इकडे तिकडे लक्ष नसलं का एक गिलास आपण मारून घ्यायचा. हा एनर्जी ड्रिंक होते ना आपलं. तात्या होय का रे तात्यासारखाच आवाज येत आहे. अबे तात्याच होय चेत्या पोय. हे पोट्टे काय आता मठ्ठ्याचे गंज सोडत नाही तात्या. इथं लक्ष द्या लागन आपल्याला. अरे कावच आहे बा ह्या 2 पोट्ट्याचा कावच आहे. राहिलं सगळं करायचं नैवेद्य काढायचे पहिले हेच पिऊन राहिले इथं. इकडे रे शाहरुख आहे इकडे. ह्या 2 पोट्ट्यावर लक्ष देजो. हा काही म्हटलं इच्छकपणा केला का 2 झोडपे लावून देजो. मग पुढच्या पुढं पाय तुम्ही. काय केलं ते ना आता. अरे मठ्ठ्यावरच जोर लावला त्याईनं. मठ्ठा पिऊन राहिले होते आता. अरे पंक्ता बसवायची फिल्डिंग लावा आता. पंक्ता बसवायच्या आहे झालं. अटपत आला कार्यक्रम भागवत जवळ होत आलं. त्याच्या मागं लागून टाइमपास करू नका. पटापट आपल्या पंक्ता बसवा आता. अरे तिकडे हनुमान जन्म उत्सवच व्हायचा आहे आणि इकडे काय पंक्ता बसवायला लावता काय. मग एक डाव का लाट पडली रे पडली इकडे मग वाढलं नाही सुधरा तुला माहित आहे. तोपर्यंत सगळं इकडे भाजीच्या बकेटा गिकेटा सगळी फिल्डिंग लावून ठेवा. अंजनी मातेच्या गर्भात श्री शंकराचे अवतार मारुती म्हणजेच हनुमंतराया यांचे गर्भात प्रकट झाले व श्री संत हनुमान यांचा जन्म झाला. बोल पवनपुत्र हनुमान की जय. अंजनी पुत्र हनुमान की जय. जय श्रीराम. राम लक्ष्मण जानकी जय. बोलो हनुमान की. पवनपुत्र हनुमान की जय. अंजनी पुत्र हनुमान की जय. जय श्रीराम. कोणीही गडबड करू नका. त्यानंतर आरती होणार. त्यानंतर महाप्रसादासाठी तुम्ही ग्रहण व्हा. हे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. एकमुखाने बोला जय जय हनुमान. म्हणा मामागे शांततेत महाप्रसाद ग्रहण करा. कोणीही गडबड करू नका. ज्या कोणी भाविक भक्ताला महाप्रसादासाठी देणगी द्यायची असेल त्यांनी कृपया स्टेजवर आणून द्यावी. कोणीही महाप्रसादासाठी गडबड करू नये. महाप्रसाद भरपूर शिल्लक आहे. पहा तिथं गडबड करू राहिले. गडबड नका करू. शांततेत जेवण करा. महाप्रसाद भरपूर शिल्लक आहे. पहिलीच पंगत होय आखरीची नाही होय. भरपूर शिल्लक आहे. टेन्शन घेऊ नका. शांततेत बसा. पहिले झाडू द्या नंतरच पंगत वाढा. तशी वाढू नका. अबे तिथं गोष्टी कमी करा. घ्या इकडे घ्या पटापट घ्या. घ्या रे सल्ला शाहरुख घ्या सोन्या चेत्या. चला घ्या बकेटा घ्या. घे रे मोहन बकेट घे पटकन. मठ्ठा देऊ काका मठ्ठा. गिलास पकडजा. पाणी टाकला का गिलास पडते तो. भाजी दाय भाजी पोळी भाजी देऊ भाजी. पोळी
अरे का तुला पोळी वाटायला दुसरं काही भेटलंच नाही काय? बकेटीतच पोया घेऊन घुमू राहिला अरे नव्हतं काही म्हणून घेतली बकेट, आता काही होतच नाही ना. काय काय बोलू तुम्ही काका? अरे मट्टा तर एक नंबर झाला हो. आता तर पेला मी. पिऊन पाहू आधी एकदा. बरं कुठं आहे हो काका? बरोबर तर झाला, काही लव राहिले आपली. का रे तूच पिऊ राहिला का मट्टा? वाळाले दिला का तुलेच प्यायला दिला एकट्याले? अरे ते काका म्हणून राहिले होते का जरा म्हणे मीठ कमी झालं म्हणून पिऊन पाहिला. मी म्हटलं मट्टा तर बरोबर झाला. अरे नाही हो भाऊ, मी काहीच नाही म्हटलं असं. त्यानंच त्याच्या हातानं पेला मट्टा. अरे तात्या, आता मट्टाच पिऊ राहिला, वाळणं कमी करून राहिला ना याचे त्याचे नावं सांगून. जिथं होती तिथं मट्ट्याची बकेट ठेव. लवकर ठेव. चल वाढणं नको करू. दुसरं घे, भाजी घे नाही तर पोळी घे. अरे वाढतो ना तात्या. त्यानं म्हटलं का म्हणे साखर कमी आहे म्हणून पिऊन पाहिला. सांगितलं त्याला बरोबर आहे म्हणून. आता कोणाची जीभ कशी आणि कोणाची जीभ कशी, मला तर बरोबर लागू राहिला. तुला म्हणून राहून लवकर ठेव. भाजी घे नाही तर पोळी घे. हे मट्टा बिलकुल घ्यायचं नाही. लवकर ठेव, लवकर ठेव बकेट. मोहन ओ मोहन, चल हे घे मट्ट्याची बकेट. तू वाढ, जा पाणी वाढ लवकर. पाणीच वाढ, भाजी वाढ, पोळी वाढ. मट्ट्याकडे यातच नाही आता. आणि तो कुठे गेला? सोन्या कुठे गेला? मट्टा देऊ काका? मट्टा देऊ? अरे हा मट्टा दे, पण कायच्यात देतं? मट्टा द्यायला तर काही ना काही दे. गिल्लास दे नाही तर वाटी दे. कायच्यात घेऊ आता हे? आंजोई करा, आंजोईत देतो तुम्हाला मट्टा. ते मट्टा वाढणं सोड. भाजी नाही तर पोळी, दुसरं काही वाढ. मट्टा नको वाढू. मट्टा बिलकुल वाढायचा नाही म्हणजे नाही. अरे सांगा बरं तात्या यायले, आंजोईत देतो म्हणते मट्टा. सांगा यायले आता. आंजोई देऊ राहिला मट्टा. चलो इकडे लवकर ते मट्ट्याचं सोडून तिकडे वय. काऊन तात्या तुम्ही आम्हाला मट्टा काऊन नाही वाढू देऊ राहिले? अबे 2 गिलास वाढू राहिले आणि 1 गिलास पिऊ राहिले. हा अर्धा पिन किती पिन, पोटाच्या वरतं पिन काय? पिऊ द्या ना आम्हाला. चांगला वाटू राहिला म्हणून पिऊ राहिलो. म्हणजे उद्या तुमची तब्येत खराब झाली तर तुमचे माय बापा मग मापाशी येऊन बोंबलं. हा ते फालतू नाटकं बंद करा तुमचे. दुसरं काही वाढा. लवकर जा. अरे गिल्लास आणा भाऊ इथं. मट्टा कायच्यात घेऊ आम्ही? अरे जा बरं लवकर तिकडे दोघं जण. भाजी पोळी घेऊन जा. चल द्या भाजी पोळी लपर रप्पर रप्पर रप्पर. अरे भाजी आण रे इकडे. अरे पोळीच आण रे इकडे, पोळीच आण. अरे मट्टा आण रे इकडे. मट्टा आलाच नाही इकडे. शिराई नाही आला. लवकर लवकर आण जरा. जा लवकर जा दोघं जण. महाप्रसाद भरपूर शिल्लक आहे. शांततेत जेवण करा. एकामेकाच्या छातीवर उभे राहू नका. शांततेत जाऊ द्या. महाप्रसाद भरपूर शिल्लक आहे. कोणत्याच गोष्टीची कमी आहे नाही. तिकडे दुसऱ्या नंबरच्या पंक्तीत भाजी नाही आहे. भाजीवाले पटापट घ्या जराशे. पोळी भाजी चालू द्या. ज्या कोणी भाविक भक्ताला देणगी द्यायची असेल महाप्रसादासाठी व भागवत कथेसाठी त्यांनी कृपया स्टेजवर आणून देण्याची विनंती करावी. किती पावत्या फाडल्या रे तुम्ही आतापर्यंत? 15 फाडले बा आतापर्यंत. अबे अंग धुवून बसायचं होतं ना तिथं. आतापर्यंत 15 पावत्या फाडल्या काय? चला उठा उठा लवकर. तात्यानं आम्हाला बसायला सांगितलं. जा तिकडे वाढणं करा. जा जवान सारखे जवान बसले इथं पावत्या फाडाले. जा लवकर उठा. पण तात्यानं तर आम्हाला सांगितलं. मदन काकाला विचारा. तात्यानं तेव्हा तुम्हाला सांगितलं असन, पण तात्यानं आता आम्हाला सांगितलं. जाता का खाता आता? लवकर उठा. ज्या कोणी भाविक भक्ताला देणगी द्यायची असेल कृपया स्टेजवर आणून द्यावी. काय केले ना आपण वाढणं? काय वाढणंच करता का दिवसभर? पुरं कमळलं एकोड होऊन जाईन तिथं वाढणं करू करू. एवढे लोक येऊ राहिले जेवाले. जशी जशी रात पडू राहिले तसे लोक येऊ राहिले. आता चुपचाप ह्या खुर्चीवर बसू आणि पावत्या फाडू. टेन्शन घ्यायचं काम नाही. काय म्हणून राहिलो मी? त्या शब्दा पडायला आहे का चेत्या मी? हा चल घे बस लवकर. अरे मदन काका, अरे काय कुठं गेले हे देणगी देणारे? अरे तुम्ही दोघं कसे काय रे इकडे? वाढणं सोडून इकडे कसे काय आले? ते कुठं गेला? बारक्या आणि टिंग्या? अरे ते म्हणे त्याला दोघाले काय जमून नाही राहिलं म्हणे. ते का अंग धुवून नाही आले का काय माहित म्हणे. आणि खरंच ते अंग धुवून नाही आले. हे बा खुर्चीचा वास येऊ राहिला आतापर्यंत. इथं अंग धुवून बसा लागते तेव्हा पावत्या फाडल्या जाते. अगय पगय द्या तो माईक द्या मापाशी. चला चला चला. ज्या कोणी भाविक भक्ताला देणगी द्यायची असेल, श्रीराम कथा व श्रीमद भागवत कथा तसेच महाप्रसाद व हनुमान जयंती उत्सव या निमित्त महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे. तर ज्या कोणी भाविक भक्ताला इच्छुक असेल की आपण देणगी द्यावे व सहकार्य करावे, फुल नाही फुलाची पाकळी, तर इथं स्टेजवर आणून द्यावी कृपया विनंती. प्रभू श्री हनुमंतरायाच्या चरणी व प्रभू श्री रामांच्या चरणी ज्या कोणाला देणगी द्यायची असेल त्यांनी कृपया स्टेजवर आणून द्यावी ही विनंती. तात्या आवाज तर सोन्याचा दिसू राहिला. हा सोन्या इथं वाढणं सोडून कुठे गेला तो? इथं बसला वाटते पावत्या फाडाले. हा किती शाप्ता राहतो इथं. माया कमरीच्यानं हुन नाही राहिलं तरी मी वाढणं करू राहिलो आणि ते तिकडे म्हाताऱ्या माणसासारखे पावत्या फाडू राहिले. अरे जाऊ दे ना राजा. इकडे नुसतं मट्ट्यावर धाव होता त्याचा. येऊन जाऊन मट्टाच पेत जाईन ते. 2 गिलास वाटेन 1 गिलास पे. हा त्याच्या तब्येत खराब झाली त्याच्या मायबापा माझ्या घरी आणते का तुम्ही कुठं गेलते म्हणून लक्ष ठेवाले. मग मलाच खर्च लावा लागते. जाऊ दे ते तिथं आहे ना पावत्या फाडू राहिले ना फाडू दे. अरे पण जर पैशाचा गाला केला तर मग कसं करसान? आता समजावतो ना मी त्याला जाऊन. कशा पैशाचा गाला जर केला तर मी आहे ते आहे. मग पहिले त्याला शेतावणी द्या. पैशाचा जर गाला झाला म्हणा तर तुम्ही आहे मग आम्ही आहे. देवाचा कार्यक्रम आहे म्हणा. फालतू पैसे गिशे घ्यायचे म्हणा त्याच्यातले. श्वेता विठ्ठल भुईमुंग खाये श्रीराम कथा व श्री हनुमंत जन्म उत्सव यांच्या चरणी 501 रुपये प्राप्त झाले. खूप खूप धन्यवाद. ज्या कोणी भाविक भक्ताला प्रभू श्रीराम व प्रभू श्री हनुमंतराया यांच्या चरणी देणगी द्यायची असेल त्यांनी कृपया स्टेज जवळ आणून देण्याची कृपा करावी. चला चला चला. महाप्रसाद भरपूर शिल्लक आहे. ज्या कोणाला महाप्रसाद घ्यायचा असेल त्यांनी कृपया शांततेत ग्रहण करा.
मागे कोणी उभे राहू नका, शांततेत जेवण करा, जेवण करू द्या त्यांना. प्रतिभा गोपालराव ताकसांडे यांच्याकडून 1001 रुपये प्राप्त झालेले आहे. खूप खूप धन्यवाद. अहो पण राजा, तुम्ही आले आले तर पावत्याला येऊ राहिले. त्यांना अंग नव्हतं धुतलं वाटते. अंगदून बसा लागते इथं. अंगदून बसल्यावर येते पावत्या. कयकले कुयकले बससान तर कसं काय येणार आहे? देवाचं काम आहे नाही. तात्याने पावती फाळाचीच आहे का रे? तात्या येऊ राहिले पावती फाळाले. चला चला चला, भव्य महाप्रसाद श्री हनुमंतरायाच्या कृपेने भव्य महाप्रसाद आपल्या मैदानाच्या प्रांगणात ठेवण्यात आलेला आहे. तरी ज्या कोणी भाविक भक्ताला महाप्रसादाकरिता व श्रीमद भागवत कथेकरता व श्रीराम कथेकरता देणगी द्यावायची असेल त्यांनी कृपया स्टेजवर यावे. तात्या, तुम्ही देणगी द्यायचीच आहे काय? किती फाळा लागते सांगा. देणगीसाठी नाही, मी तुमच्या दोघांना समजावायला आलो. याच्यातले जर पैसे 1 रुपया बी गायब झाला हा तर तुम्ही आहे आणि आम्ही आहे. मग विचार करता फक्त. याच्यात जर चोट्टेपणा केला तुम्ही. अरे नाही करत ते, मी आहे इथं लक्ष ठेवायला त्याच्यावर. 1 रुपया गायब नाही उद्या. मी लक्ष ठेवून राहिलो ना त्याच्यावर. तेच म्हणून राहिलो मी. मला फक्त माहीत पडलं पाहिजे. मग तुम्ही आहे मी आहे. अरे असे कामं आम्ही देवाच्या याच्यात नाही करत. देवाच्या याच्यात करत नाही म्हणजे बाकी याच्यात करता मग नाही असं समजा. मग करताच ना बे, तुम्ही करताच ना. काय आहे त्याच्यात समजा जोगतं. बरं करू काय? देणगी जमा का जाऊ घरी आणि झोपून राहू? हा करू राहिलो तर एक काम धडाचं करू नाही देत. तिथं पंक्तीत वाळणं करू राहिलो तर पंक्तीत वाळणं नको करू म्हणते. मट्टा नको वाळणं करू, हे नको करू, ते नको करू. काय तुमचंही समजत नाही बा. मदन भाऊ लक्ष ठेवता याच्यावर. लक्ष ठेवतो ना, मी इथंच आहे. मी कुठंच नाही जात. मी पुरा हिशोब घेतो त्याच्यापासून. चला चला चला, ज्या कोणी भाविक भक्ताला देणगी द्यावायची असेल त्यांनी कृपया स्टेजवर आणून द्यावी. श्रीराम जय राम जय जय राम. पवनसुत हनुमान की जय.